आपल्याला आज बनवायचे आहे ब्रेडचे पॅटीस म्हणजे ब्रेड पकोडा। तर कसं बनवायचं, इथं बघा मी 6 बटाटे उकडलेले घेतलेले आहेत आणि ब्रेडचे स्लाइस घेतलेले इथं 6 आणि आपल्याला लागणारी हिरवी मिरची, इथं मी हिरवी मिरची घेतली आहे 6 ते 7 आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 8-10-12 आहेत लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या मिरच्या आहेत ना मिक्सरमध्ये मी थोडा जाडसर फिरवून घेते। मिरची, आलं आणि लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे मी मिरची, लसूण आणि आलं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला बटाटे मॅश करून घ्यायचे। आता आपल्याला काय करायचं आहे, ब्रेड पकोडा बनवण्यासाठी जे स्टफिंग बनवायचं आहे ते आपण बनवूया। गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल टाकते मी, छोटे 2 चमचे तेल टाकलेले आहे। तेल गरम झालं की आपल्याला टाकायचं आहे जिरं। जिरं फुललेलं आहे आपलं। आता कढीपत्त्याची पानं टाकते मी। वाटलेलं मिरची, आलं, लसूणची हलवून घेऊया। इथं गॅस मी मीडियम केलेला आहे। अद्रक लसूण काही आपल्याला हे जास्त परतायचं नाही, आपल्याला हलकंसं परतवून झालं की आपल्याला लगेच हळद टाकायची। त्यामध्ये टाकते आता मी मॅश केलेला बटाटा, अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे, गरम मसाला पाव चमचा, जिरा पावडर टाकली अर्धा चमचा आणि आपल्याला चटपटीत असं लागण्यासाठी इथं मी घेतलेली आहे आमचूर पावडर, ती टाकते अर्धा चमचा आणि हे सगळं मिक्स करून घेते आणि हे पूर्णपणे आपल्याला असं मॅश करून घ्यायचं आहे। बटाटा छोटा अर्धा चमचा टाकलेले मी ते लाल मिरची पावडर टाकली आहे। तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। आता टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ। सर्व मिक्स करून घेते। या भाजीमध्ये तेल जास्त टाकायची गरज नाही आहे, कारण आपल्याला हे नंतर तळायचंच आहे, त्यामुळे कमीच तेलाचा वापर करायचा भाजी करताना। सर्व एकत्रित करून घ्यायचं, असं सगळीकडे मसाले लागले पाहिजे आणि कुठे असा बटाटा दिसत असेल तर असा स्मॅश करायचा। अशा प्रकारे आपलं बटाट्याचं स्टफिंग बनवून तयार झालेलं आहे। आता त्यामध्ये मी टाकत आहे कोथिंबीर, मिक्स करून घेऊया। आता मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते थंड करायला, तोपर्यंत आपण ब्रेड पकोडा बनवण्यासाठी जे मिश्रण लागतं बेसन पीठचं ते बनवूया। इथं तुम्ही बघू शकता मी इथं 1 कप आणि अर्धा कप असं बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला टाकायचं ओवा। ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा छोटा, पाव चमचा हळद आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला पाव चमचा। आपण भाजीमध्ये मीठ टाकलेलं आहे, फक्त आपल्याला वरचं कवर जे असतं त्याच्यापुरतं टाकायचं थोडंसं। बेसन पीठमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने, गुठळ्या राहायला नाही पाहिजे। पाणी टाकताना हळूहळू टाकायचं आहे, खूप पातळही नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आपल्याला मिश्रण। पीठ चाळून घेणे गरजेचं आहे। आणि आपण ब्रेडचे जे पॅटीस बनवतोय ना त्यासाठी आपल्याला मिश्रण थोडंसं पातळ लागतं, कारण ब्रेडला जास्त जाड लेयर खाताना चांगली नाही लागत। थोडंसं
पातळ ठेवायचं मिश्रण. इथे सगळी तयारी झालेली आहे आपली. स्टफिंग आणि ब्रेड घेतलेला इथं मी. आता ब्रेडला आपण कट करूया. आता आपण ब्रेड पॅटीस बनवूया. इथं भाजी आपली तयार आहे. इथं मी भाजी घेणार आहे अशी आणि आपल्याला ब्रेडवर ठेवायची अशी आणि हाताने प्रेस करायची सगळीकडे एकसारखी. आणि दुसरा ब्रेड आपल्याला त्यावर ठेवायचा आहे. एक्स्ट्राची जी भाजी आली असेल बाहेर ती अशी आतमध्ये करायची आपल्याला. अशा प्रकारे मी सगळ्या ब्रेडमध्ये असं स्टफिंग भरून घेते. इथे तुम्ही बघू शकता जे स्टफिंग बनवलेलं आहे त्यामध्ये मी असं डीप करते आणि आपल्याला तळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले पॅटीस ब्राऊन रंगावर तळून झालेले. आता मी एका प्लेटमध्ये काढते आणि राहिलेले असे तळून घेते मी. कुरकुरीत आपले ब्रेड पॅटीस बनवून तयार झाले. तुम्ही बघू शकता. आता आपण एक कट करून बघूया. तर तुम्ही बघू शकता खूपच टेस्टी असे झालेले आहेत. एकदम कुरकुरीत क्रिस्पी आपले ब्रेड पॅटीस बनवून तयार झालेले आहे. अशा प्रकारे तुम्ही पण बनवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.